सकाळचे नेमके 5 वाजले होते. कुसुमताई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या. मेन दरवाजा उघडून त्या बाहेर आल्या. त्यांनी पाण्याचा पाईप घेतला आणि सगळा पोर्च नीट धुवून काढला. मग त्या अंगणात गेल्या. थंडगार हवा अलगद सुटली होती. दूरवर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येत होता. अंगणात पडलेली सुकलेली पाने त्यांनी झाडूने एकत्र करून बाजूला केली. नंतर सगळ्या अंगणात पाणी शिंपडले. मातीचा गंध हवेत दरवळला आणि मनात एक समाधानाचा श्वास उमटला. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास होता. धनतेरस. अंगण स्वच्छ करून त्या आत गेला. अंघोळ करून एक सुंदर साडी नेसली. कपाळावर चंदनाचा टिळा लावला आणि रांगोळीचे रंग घेऊन पुन्हा बाहेर आल्या. त्या पाना फुलांची सुंदर रांगोळी काढू लागल्या. त्यांच्या बोटातील कौशल्य आणि अनेक वर्षांचा अनुभव प्रत्येक रेषेतून उमटत होता. थोड्याच वेळात दरवाजात एक उठावदार आकर्षक रांगोळी खुलून दिसू लागली. त्यांनी दिव्यांमध्ये तेल घातलं. तो प्रज्वलित केला आणि दरवाजाजवळ ठेवला. दिव्याच्या सौम्य ज्योतीने अंगणात एक अद्भुत पवित्र प्रकाश पसरला. रांगोळीतले दिवे पेटलेले पाहून कुसुमताईंच्या मनात वेगळंच समाधान उमटलं. हळूच डोळे मिटून त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. या प्रकाशासारखंच घरातही सुख शांती नांदावी अशी. काही क्षणांनी त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्वतःसाठी चहा बनवू लागल्या. पातेल्यात पाणी ठेवून आलं बारीक करताना त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकत होतं. बाहेरच्या दिव्यांची उजळणी आणि आत उकळणाऱ्या चहाचा सुगंध घरात प्रसन्नता भरली होती. कुसुमताई चहा कपात गाळत होत्या, पण वयामुळे त्यांचे हात थरथरत होते. आज थरथर इतकी वाढली होती की कप त्यांच्या हातातून निसटला. तो फरशीवर पडला आणि तुकडे तुकडे झाला. गरम चहा सगळीकडे सांडला. हे पाहताच त्या गोंधळल्या, घाबरल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्यांनी ताबडतोब कपाचे तुकडे गोळा केले आणि कपड्याने सांडलेला चहा पुसू लागल्या. हात घाईघाईने काम करत होते. जणू काही कोणी पाहू नये अशी धास्ती. घाईत काचेचा एक बारीक तुकडा त्यांना दिसला नाही. तो त्यांच्या बोटात रुतला. तेवढ्यात पाठीमागून अंकिताचा आवाज घुमला, "आई!" आवाज ऐकताच त्यांचं काळीज जोरात धडधडलं. त्यांनी वळून पाहिलं. अंकिता स्वयंपाकघराच्या चौकटीत उभी होती. तिची नजर सरळ कपाचे तुकडे आणि सांडलेल्या चहावर गेली. अंकिता चिडून ओरडली, "किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला स्वयंपाकघरात येऊ नका, पण नाही. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? म्हातारपणात माणसाची भूक कमी होते म्हणतात, पण तुम्ही मात्र तुमची भूक दिवसेंदिवस वाढतच आहे." तिचा आवाज काट्यासारखा टोचत होता. हे ऐकून कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काही न बोलता शांतपणे उठल्या आणि आपल्या खोलीकडे निघाल्या. पाठीमागून अंकिताची बडबड अजूनही सुरू होती. माहीत नाही म्हातारपणात चहाची एवढी कसली तलप. सकाळ व्हायच्या आधीपासून चहा बनवायला लागतात. कुसुमताईंचं मन खोलवर दुखावलं. खोलीत जाताना त्या मनातल्या मनात पुटपुटल्या, "देवा, मी असं काय चुकले की मला अशी सून मिळाली?" दुपारी अंकिता तयार होऊन बाहेर पडत होती. तिने दरवाजा उघडला, पण खाली न पाहता पाऊल टाकलं आणि तिचा पाय थेट रांगोळीवर पडला. सगळी रांगोळी विस्कटली. बाजूला ठेवलेल्या दिव्यातलं तेल सांडलं. अंकिता संतापाने फणफणली. ती धडधड घरात आली. बाथरूममधली पाण्याची बादली उचलली आणि तावातावाने बाहेर येऊन संपूर्ण रांगोळीवर पाणी ओतून टाकलं. सगळा पोर्च पाण्याने भरून गेला. रांगोळीचे रंग पाण्यासोबत एका लांब धारेप्रमाणे वाहू लागले. कुसुमताईंनी सकाळी मनापासून कष्टाने आणि प्रेमाने काढलेली ती रांगोळी एका क्षणातच पाण्याबरोबर वाहून गेली. एवढंच नाही, अंकिताने पाण्याची रिकामी बादली बाथरूममध्ये एवढ्या जोरात फेकली की त्या आवाजाने मंदार दचकून जागा झाला. दरवाजा उघडून तो बाहेर आला. त्रासिक आवाजात म्हणाला, "काय चाललंय हे? एवढ्या सकाळी घरात एवढा गोंधळ कशाला? रविवार आहे, आज तरी झोपू द्या." नवऱ्याचं बोलणं ऐकताच अंकिता ठसक्यात म्हणाली, "अच्छा, मी काय करते ते लगेच दिसतं आणि तुमची आई जे काही करते त्यावेळी मात्र तुमचे डोळे बंद होतात ना? काय झालं? आता गप्प का?" मंदार काही बोलण्याआधीच अंकिता थेट कुसुमताईंच्या खोलीत घुसली. "आई, दारात रांगोळी काढायची काय गरज होती?"
सगळी रांगोळी माझ्या पायाला लागली. वरून सगळा पोर्च तुम्ही घाण करून टाकलात. हे ऐकून कुसुमताई एक क्षण अवाक झाल्या. मग शांत स्वरात म्हणाल्या, सुनबाई, दारात रांगोळी काढणं शुभ मानतात. आज धनतेरस आहे. घरात लक्ष्मीचा वास होतो. त्यांचं बोलणं संपताच अंकिता हसत म्हणाली, आई, हे तुमच्या काळात असेल. आजच्या काळात काम केलं तरच पैसा मिळतो. आणि जर रांगोळी काढल्यावर लक्ष्मी खुश होत असेल तर उद्यापासून तुमच्या मुलाला घरीच ठेवा. दिवसभर रांगोळी काढू दे. अंकिता आपल्या सासूबाईंना टोमणे मारत होती की अचानक मंदारचा हात उठला. एक जोरदार थप्पड अंकिताच्या गालावर बसली. मंदारच्या डोळ्यात संताप धगधगत होता. तो ओरडला, अंकिता, तोंड बंद ठेव. आईशी कसं बोलतेस तू? मी सगळं सहन करू शकतो, पण माझ्या आईला एक शब्दही उलटा बोललास तर? कुसुमताई घाबरून मध्ये पडल्या. मंदार बाळा, राहू दे, तिला काही बोलू नकोस. पण आज मंदार थांबणाऱ्यांपैकी नव्हता. अचानक मिळालेल्या त्या थप्पडीने अंकिता सुन्न झाली होती. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की मंदार तिच्यावर हात उचलू शकतो. काही न बोलता ती हळूच खोलीत निघून गेली. अंकिता आत गेल्यावर कुसुमताई मंदारला म्हणाल्या, बाळा, तिला मारायला नको होतं. घरात अशा छोट्या गोष्टी होत असतात. मंदारचा आवाज अजूनही कठोर होता. आई, पण तिनेही आधी विचार करायला हवा होता. आणि आई, तिची सवय माहीत आहे ना तुला. मग काय गरज होती रांगोळी काढायची? कुसुमताईंनी शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, मंदार, आज धनतेरस आहे म्हणून विचार केला. घरात लक्ष्मीचा वास होईल. मला कुठे माहीत होतं की असा तमाशा होईल. मंदारचा राग आता शांत होत होता. त्याने आईचा हात प्रेमाने हातात घेतला. माझ्या घरात तर आधीपासूनच लक्ष्मीचा वास आहे. ती माझ्या आईच्या रूपात. तो त्यांच्या बोटाकडे पाहू लागला. आई, हे हाताला काय झालं? कुसुमताईने हात अलगद मागे घेतला. काही नाही रे, कपाटाचा कोपरा लागला. मंदार प्रेमाने म्हणाला, आई, स्वतःची थोडी काळजी घे ना. हे ऐकताच कुसुमताईंचे डोळे पाणावले. त्या मनात म्हणाल्या, मी किती नशीबवान आहे, असा मुलगा मिळाला. काही वेळाने त्या प्रेमाने म्हणाल्या, मंदार, ऐक, अंकिताशी गोड बोल, तिची माफी माग. चांगला मुलगा असणं जितकं महत्त्वाचं तितकंच चांगला नवरा असणंही गरजेचं असतं. आज धनतेरस आहे. तिला काहीतरी सोन्याचं घेऊन दे. शुभ दिवस आहे आणि तिचं मनही शांत होईल. मंदारने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या खोलीत गेला. अंकिता अजूनही पलंगावर बसलेली होती. तिचा चेहरा उतरलेला, डोळ्यात मुख नाराजी दाटलेली. मंदार तिच्या जवळ जाऊन मृदू आवाजात म्हणाला, अंकिता, सकाळी जे काही घडलं त्यासाठी मला माफ कर. मला तुझ्यावर हात उचलायला नको होता. आज धनतेरस आहे. घरात आनंदाचं वातावरण असायला हवं. आपण संध्याकाळी बाहेर जाऊया. तुझ्यासाठी एखादी सोन्याची वस्तू घेऊया. अंकिताने सुरुवातीला तोंड फिरवलं, पण सोन्याची वस्तू हे शब्द कानावर पडताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तरीही रुसलेल्या सुरातच ती म्हणाली, पण मला पसंत पडायला हवी. मंदारने हसून मान हलवली. अगं, तुला आवडल्याशिवाय या घरात एकही वस्तू आणणार नाही. असं म्हणताच दोघंही मोठ्याने हसू लागले. संध्याकाळपर्यंत घरातलं वातावरण परत शांत झालं. अंकिता स्वयंपाकघरात चहा बनवत होती तर कुसुमताई वरांड्यात तुळशीला पाणी घालत होत्या. अंकिता ट्रेमधून 2 कप घेऊन बाहेर आली. आई, चहा घ्या. तिच्या आवाजात गोडवा होता, पण मनात कुठेतरी अजूनही न बोललेलं कडवटपण. कुसुमताईंनी हसून चहाचा कप घेतला. थँक्यू अंकिता. त्यांना चांगलंच उमजत होतं. हे वरवरचं हसू आहे. तरीही त्यांनी मनातलं मनात ठेवलं. सणाच्या दिवशी घरात शांतता असलीच पाहिजे. संध्याकाळी अंगणात थंडगार वारा वाहत होता. प्रत्येक घरात दिवे लावण्याची लगबग सुरू झाली होती. मंदार शर्टाचे बटन लावतच बाहेर आला. आई, आम्ही जाऊन येतो. कुसुमताई चौकटीपर्यंत येऊन म्हणाल्या, ठीक आहे बाळा, पण दिवे आणि रांगोळी आणायला विसरू नकोस. मंदार हसला. हो आई, सगळं लक्षात आहे. काळजी करू नकोस. कुसुमताईंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मंदारने बाईक सुरू केली. अंकिता मागे बसली आणि दोघं बाजाराकडे निघाले. रस्त्यांवर सणांचे लखलखते दिवे, गोड धोडाचा दरवळ आणि सर्वत्र पसरलेली उजळून निघालेली रौनक. सगळं वातावरण सोन्यासारखं तळपत होतं. अंकिताचं लक्ष एका दागिन्याच्या दुकानावर गेलं. मंदार, आधी तिकडे जाऊया.
ती म्हणाली. मंदारने गाडी वळवली. अंकिताने अनेक डिझाईन्स पाहिल्या आणि शेवटी एक सुंदर नेकलेस निवडला. अरे वा, तुझी पसंती खूप छान आहे, मंदार हसत म्हणाला. हे घे, धनतेरसचं गिफ्ट. अंकिताच्या चेहऱ्यावर हळूवार स्मित उमटलं, पण तिच्या मनात कुसुमताईंबद्दलचं ते गोठलेलं अंतर अजूनही तसंच होतं. दोघं पुन्हा बाजारात फिरू लागले. मंदारने मिठाया, रंगीबेरंगी रंग आणि मातीचे दिवे घेतले. नंतर ते घरी परतले. अंकिताने नेकलेसचा बॉक्स खोलीत ठेवला आणि औपचारिक हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, आई, तुमचे दिवे आणि या रांगोळ्या. कुसुमताईंनी प्रेमाने दिवे काढले, त्यांना पाण्यात भिजवून ठेवले, मग तेल घालू लागल्या. मंदार त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारत होता. घरात सणाचं आनंदी वातावरण पसरलं होतं. स्वयंपाकघरातून गोड धोडाचा दरवळ, अंगणात लावलेली दिव्यांची रांग आणि गल्लीतल्या फटाक्यांचे आवाज सगळं मन प्रसन्न करत होतं. अंगणात कुसुमताई आणि अंकिता दोघीही दिव्यांमध्ये तेल भरत बसल्या होत्या. सकाळी रागाने बोलणारी अंकिता आता त्यांच्या शेजारी बसून शांतपणे दिवे लावत होती. तिला पाहून कोणालाही विश्वास बसणार नव्हता की हीच ती सून जी सकाळी टोमणे मारत होती. कुसुमताई मात्र मनात कोणताही राग न ठेवता प्रेमाने म्हणाल्या, अंकिता बाळा, हा दिवा दरवाजाच्या दोन्हीही बाजूला ठेव. अंकिता काहीही न बोलता तेच करत होती. जणू त्या क्षणी तिची नाराजी वितळून गेली होती. मंदार दुरून हे सगळं पाहत होता. त्याला आईचं बोलणं आठवलं. बायको आनंदात असेल तर घरात शांतता राहते. त्याच्या चेहऱ्यावर नकळत समाधानाचं स्मित उमटलं आणि त्याने एक शांत दीर्घ श्वास घेतला. थोड्या वेळानंतर सगळे एकत्र बसून हसत खेळत मनापासून मस्करी करत जेवण करत होते. घरातलं वातावरण आज काहीसं सावरलेलं, शांत आणि हलकं वाटत होतं. रात्र हळूहळू गडद होत गेली. अंगणात लावलेले दिवे मंद मंद लुकलुकत होते. कधी झोपेने कुसुमताईंना आपल्या कवेत घेतलं त्यांनाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमताई नेहमीप्रमाणे उठल्या. त्यांनी अंगण झाडून घेतलं, मेन गेट आणि पोर्च पाण्याने स्वच्छ धुवून काढला. मग खोलीत जाऊन कपाट उघडून कपडे काढायला लागल्या. तेवढ्यात कपाटाच्या वरच्या कप्प्यातून एक जुना लिफाफा खाली पडला. त्यांनी वाकून तो उचलला. लिफाफा हातात घेताच त्यांच्या डोळ्यासमोर काही पुसट धूसर आठवणी तरळून गेल्या. अरे, हा तर तोच लिफाफा. बरं झालं कोणी पाहिलं नाही, त्या पुटपुटल्या. कुसुमताई तो लिफाफा पुन्हा ठेवणार इतक्यात अवंतिकाचा मोठा आवाज आला. आई, आई. आवाज ऐकून त्या दचकल्या. घाईघाईत लिफाफा तसाच कपाटात टाकून त्यांनी दरवाजा बंद केला आणि बाहेर आल्या. काय झालं? एवढ्या मोठ्याने का ओरडत आहेस? त्या शांतपणे म्हणाल्या. मी ओरडते आहे? तुम्ही मला सुखाने जगू देणार आहात की नाही? अंकिता संतापून बोलली. कुसुमताई गोंधळून म्हणाल्या, सुनबाई, आता मी काय केलं? अंकिताने आपली साडी आणि मंदारचा शर्ट त्यांच्यासमोर फेकून दिला. हे बघा, या कपड्यांवर किती डाग आहेत. किती वेळा म्हटलं तुम्हाला त्या राधाकडे कपडे देऊ नका, पण तुम्हाला तर माझं काही ऐकायचंच नाही. नेहमी कोणाचं तरी भलं करण्याचं भूत डोक्यात. कुसुमताई काही बोलणार तोच अंकिता पुन्हा ओरडली. आता इथं उभं राहून माझ्याकडे पाहू नका. ही साडी आणि हा शर्ट त्या राधाच्या तोंडावर फेका आणि यावेळी तिला नीट सांगा, असं काम पुन्हा केलं तर एक पैसा मिळणार नाही. कुसुमताई शांत आवाजात म्हणाल्या, अंकिता, आत्ताशी 9च वाजले आहेत. एवढ्या लवकर मी कुठे जाऊ? हो, तुम्हाला कारणं द्यायला खूप छान जमतं. अंकिताने तोंड वाकडं करून उत्तर दिलं. ठीक आहे, आत्ता नका जाऊ, पण विसरू नका, उद्या मला ही साडी लक्ष्मीपूजनाला नेसायची आहे. असं म्हणत ती खोलीत निघून गेली. कुसुमताईंनी साडी आणि शर्ट अलगद उचलून सोफ्यावर नीट ठेवले. एक खोल श्वास घेत स्वतःशी पुटपुटल्या, पहिल्यांदा अंघोळ करून घेते, मगच राधाकडे घेऊन जाते. त्या आपल्या खोलीत गेल्या. घड्याळात 10 वाजले होते. कुसुमताई साडी आणि शर्ट घेऊन लॉन्ड्रीवाल्याकडे गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर अंकिता त्यांच्या खोलीत बेडशीट बदलायला आली. ते बदलताना तिची नजर अचानक कपाटाकडे गेली. कपाटाचं दार किंचित उघडं होतं. ती थबकली. सासूबाई तर नेहमी कपाटाला कुलूप लावून ठेवतात, मग आज कसं विसरल्या?
कुतूहलाने ती हळूच कपाटाजवळ आली. दार उघडून पाहिलं आणि तिच्या नजरेत तोच लिफाफा भरून आला. लिफाफा अर्धवट उघडाच होता आणि त्यातून एक घडी घातलेला कागद दिसत होता. तिने सावधपणे कागद बाहेर काढला. कागद उघडताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. पूर्ण 5,00,000 रुपये हे स्पष्ट लिहिलेलं होतं, पण खाली लिहिलेलं नाव पूर्ण दिसत नव्हतं. फक्त 3 अक्षरं. PUK. अंकिताचं हृदय धडधडू लागलं. PUK म्हणजे प्रियांकाताई. आईने प्रियांकाताईंना 5,00,000 रुपये दिले, तेही 4 वर्षांपूर्वी. एवढी मोठी रक्कम आणि आम्हाला कधी सांगितलंही नाही. नक्की काय लपवतात त्या? तिच्या मनात शंका आणि प्रश्नांचं वादळ उसळलं. तिनं घाईघाईने लिफाफा जसा होता तसाच ठेवला, कपाट बंद केलं आणि घाबरून स्वतःच्या खोलीकडे धावत निघाली. खोलीत शिरताच अंकिताने पटकन फोन उचलला आणि मंदारला कॉल लावला. तो आज सकाळी फार लवकर ऑफिसला गेला होता. एकाच रिंगमध्ये मंदारचा आवाज आला. सगळं ठीक आहे ना? अंकिता थरथरत्या आवाजात म्हणाली, माझं जरा नीट ऐका. मी आत्ताच आईंच्या खोलीतून आले. तिथे एक कागद मिळाला. त्या कागदावर 5,00,000 रुपये असं लिहिलं होतं आणि खाली रिसीव्ह करणाऱ्याचं नावही होतं. पण नाव पूर्ण दिसत नव्हतं. फक्त PUK इतकं स्पष्ट दिसलं. मला खात्री आहे मंदार, सासूबाईंनी हे 5,00,000 रुपये प्रियांकाताईंना दिले आहेत आणि तेही 4 वर्षांपूर्वी. मंदारने शांतपणे ऐकलं आणि मग अचानक मोठ्या आवाजात म्हणाला, अंकिता, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? आई प्रियांकाला एवढे पैसे का देणार? तुला नक्कीच गैरसमज झालाय. असा काहीही विचार करून घरातलं वातावरण बिघडवू नकोस. अंकिता संतापून म्हणाली, गैरसमज अजिबात नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. स्पष्ट लिहिलं होतं 5,00,000 रुपये. मंदार दीर्घ श्वास घेत म्हणाला, अंकिता, आत्ता शांत हो. आईला याबद्दल काही विचारायचं नाही. मी संध्याकाळी घरी आल्यानंतर पाहतो. तू असं काही करू नकोस ज्यामुळे आईला वाईट वाटेल. मंदार अजून काही बोलणार इतक्यात अंकिता दात ओठ खात म्हणाली, ठीक आहे, पण आज घरी लवकर या. इतकं म्हणून तिने रागाने फोन कट केला. फोन ठेवल्यानंतर तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता धावू लागली. ती खोलीभर एजाऱ्या घालू लागली. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार तोच कागद फिरू लागला. 5,00,000 रुपये. अपूर्ण नाव. तिने मनाशी ठरवलं, यावेळी सत्य उघड करून राहायचं आणि सासूबाईंनाही योग्य धडा शिकवायचाच. दुसरीकडे कुसुमताई लॉन्ड्रीवाल्या राधाजवळ उभ्या होत्या. त्यांच्या हातात सुनेची साडी आणि मुलाचा शर्ट होता. कुसुमताई रागाने म्हणाल्या, राधा, हे काय केलंस? अजिबात लक्ष देऊन काम करत नाहीस. बघ, माझ्या सुनेची साडी आणि मुलाचा शर्ट कसले डाग पडलेले आहेत. राधा घाबरून म्हणाली, काकू, चूक झाली, माफ करा. तुम्ही साडी आणि शर्ट ठेवून द्या. मी ड्राय क्लिनिंग करून उद्यापर्यंत तुमच्या घरी पाठवते. कुसुमताईंनी पिशवी तिच्याकडे देत कडक शब्दात सांगितलं, बघ राधा, यावेळी जर चूक झाली ना तर पाहून घे. माझ्या सुनेला उद्या ही साडी हवी आहे. व्यवस्थित ड्राय क्लिनिंग करून दे. एकही डाग राहू देऊ नकोस. राधा नम्रपणे म्हणाली, ठीक आहे काकू, काळजी करू नका. कुसुमताई निघणार इतक्यात पुन्हा थांबल्या. आवाज मात्र मवाळ झाला, राधा, तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर माफ कर, पण साडीवर डाग राहिला तर सुनबाई टोमणे मारते. खूप काही ऐकावं लागतं. राधा काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, काकू, एक विचारू? तुमचा मुलगा काही बोलत नाही का तुमच्या सुनेला? शेवटी तुम्ही त्याची आई. त्याला आईची जबाबदारी वाटायला नको का? कुसुमताईंचा चेहरा अचानक उतरला. डोळ्यात पाणी तरळलं. त्या कुजबुजल्या, अगं, माझा मुलगा खूप चांगला आहे. मला तर हातावरच्या फोडासारखं जपतो. पण मीच त्याला शांत राहायला सांगते. म्हणजे घरात वाद नकोत, वातावरण बिघडू नये. आणि माझी सून, ती आधी अशी नव्हती. माहीत नाही आता तिला काय होतंय. कायम चिडलेली, चिडचिडी. इतक्यात त्यांच्या डोळ्यातलं पाणी उघडलं. त्यांनी पटकन तोंड वळवून साडीच्या पदराने डोळे पुसले, म्हणजे कोणी पाहू नये. राधा शांतपणे म्हणाली, काकू, तुम्ही काळजी करू नका. शांतपणे घरी जा. मी साडी उद्यापर्यंत पोहोचवते. एकही डाग राहणार नाही. कुसुमताई हलकंसं हसत घरी परतल्या. दरवाजेची बेल वाजवली तेव्हा आतून अंकिताच्या पावलांचा आवाज आला. तिने दरवाजा उघडला, पण समोर उभ्या सासूबाईंना पाहून काहीही न बोलता तोंड फिरवलं आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेली.
कुसुमताईंच्या चेहऱ्यावर शांततेचं आवरण पसरलं. त्यांनी दीर्घ श्वास घेत स्वतःला समजावत म्हटलं, कदाचित अजूनही रागातच आहे. त्या हळूच आपल्या खोलीत गेल्या आणि पलंगावर आडव्या झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर उदासीचं हलकं सावट स्पष्ट दिसत होतं. कधीतरी सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. घरातील शांतता, हसणं खेळणं पुन्हा परतेल. हे देवा, घरातला कलह काढून टाक, असा विचार करताच त्यांची जडावलेली पापणी मिठू लागली. तेवढ्यात अचानक बेल पुन्हा वाजली. कुसुमताईंनी अर्धवट झोपेतून उठून दरवाजा उघडला. समोर प्रियांका उभी होती. मुलीला पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंदाची चमक पसरली. अगं प्रियांका, तू अचानक? प्रियांका हसून म्हणाली, हो आई, तुझी आठवण आली म्हणून विचार केला थोडा वेळ भेटून जावं. कुसुमताईंनी प्रेमाने तिला आत घेतलं. दोघी खोलीत बसल्या आणि लगेचच आठवणींचा पसारा उलगडला. लहानपणाचे किस्से, जुन्या गल्लीतल्या गोष्टी, सासरच्या चर्चा. बोलता बोलता वेळ कधी निघून गेला हे त्यांनाही कळलं नाही. तेवढ्यात अंकिता स्वयंपाकघरातून चहा नाश्त्याचा ट्रे घेऊन आली. प्रियांका ताई, कशा आहात? कितीतरी दिवसांनी आलात? प्रियांका सौम्य हसून म्हणाली, हो वहिनी, वेळच मिळत नव्हता. आज मार्केटमध्ये आले होते म्हणून वाटलं आईला भेटून जावं. अंकिता हलकंसं हसत म्हणाली, आणि भाऊजी? ते कामावर जातात ना की आजकाल रिकामे असतात? तिच्या बोलण्यात दडलेला टोमणा स्पष्ट जाणवत होता. प्रियांका चटकन विचारलं, वहिनी तुम्हाला काय म्हणायचे? काही नाही ताई, असंच विचारलं. अंकिता खोट्या हसण्याने उत्तर देत चहाचे कप उचलून तिथून निघून गेली. कुसुमताईंनी लगेच वातावरण सावरण्याचा प्रयत्न केला. प्रियांका बाळा, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तिचा स्वभावच असा आहे. प्रियांका हसली, पण तिच्या डोळ्यात दडलेला राग चमकून गेला. काही वेळाने कुसुमताईंनी कपाट उघडलं. लॉकरमधून काही पैसे काढले आणि प्रियांकाच्या हातात देत म्हणाल्या, बाळा, कितीदा सांगितले थोडेफार पैसे जवळ ठेवत जा, कधीही गरज पडते. प्रियांकाने आईचा हात हातात घेत प्रेमाने उत्तर दिलं, अगं आई, तू काय एवढं टेन्शन घेतेस? आणि सध्या मला कोणतीच गरज नाही. आई मुलगी बोलण्यात मग्न होत्या, पण त्यांना हे मुळीच जाणवलं नाही की दरवाजाच्या बाहेर उभी असलेली अंकिता हे सर्व लक्ष देऊन ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर जिज्ञासा आणि नाराजी यांचं विचित्र मिश्रण होतं. काही वेळाने प्रियांका उठत म्हणाली, ठीक आहे आई, मी निघते आता. आपल्याला बोलत बोलत किती वाजले तेच कळलं नाही. 6 वाजलेत बघ. ती दरवाज्यातून बाहेर पडायला निघाली. तेवढ्यात अंकिता अचानक पुढे येऊन तिचा हात धरत म्हणाली, अहो ताई, एवढी काय घाई? आरामात जा, तुमचा दादा येणारच आहे, त्यांना भेटून जा ना. प्रियांका एक क्षण स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी बरोबर नाही असा भाव उमटला. कुसुमताईंनी लगेच हस्तक्षेप केला, अंकिता, मंदार यायला उशीर होईल. प्रियांकाला जाऊ दे, सणाचे दिवस आहेत, घरी तिची वाट पाहत असतील. पण प्रियांकाला उशीर लागला नाही कळायला. वहिनीचा हेतू स्पष्टच होता. घरातलं वातावरण पेटवण्यासाठी आता फक्त ठिणगीचीच उणीव होती. तिला आपल्या वहिनींचा स्वभाव चांगला ठाऊक होता, त्यामुळे शांत राहणंच योग्य ठरेल असं तिला वाटलं. हलकंसं हसू चेहऱ्यावर ठेवत ती आईकडे पाहून म्हणाली, ठीक आहे आई, येते मी, उशीर होत आहे, परत भेटायला येईन. एवढं बोलून प्रियांका निघून गेली. प्रियांका बाहेर पडताच कुसुमताईंनी एक दीर्घ श्वास घेतला. मनातल्या मनात त्या म्हणाल्या, देवा, बरं झालं ती निघून गेली, नाहीतर काहीतरी मोठाच गोंधळ झाला असता. अंकिताच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव पाहून कुसुमताईंना जाणवलं होतं, सूनबाईंच्या मनात काहीतरी उसळते. त्या आपल्या खोलीकडे वळल्या. तेवढ्यात अंकिता संतापाने लाल बुंद चेहऱ्याने धडधडत म्हणाली, दिले ना तुमच्या मुलीला गपचूप पैसे? केव्हापासून चाललंय हे सगळं? तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काही कळत नाही? मला मूर्ख समजतंय का? कुसुमताई क्षणभर थरथरल्या. हळूच वळून त्या म्हणाल्या, अंकिता, तू चुकीचा विचार करतेस. ते पैसे माझे नव्हते, प्रियांकानेच दिले होते. तिच्या नवरा मनोजचे. तिने ठेवायला दिले होते, तेच मी परत करत होते. यावर अंकिताने टोमणा मारत आवाज चढवला, सासूबाई, राहू द्या या कथा. मला माहीत आहे तुम्ही नेहमी तुमच्या मुलीला पैसे देता. 4 वर्षांपूर्वी पण प्रियांकाला 5 लाख दिलेत. मला सगळं माहीत आहे. आणखी किती खोटं बोलणार तुम्ही? कुसुमताई जाग्यावरच सुन्न झाल्या. डोळ्यात पाणी आलं.
ओठ थरथरू लागले. प्रत्येक शब्द त्यांच्या घशात अडकून बसल्यासारखं. पण अंकिता थांबली नाही. तुम्हाला फक्त तुमच्या मुलीची काळजी. आणि मी तर ओझं, परक्या घरातून आलेली ना, म्हणूनच या घरात सगळ्यांसाठी ओझं ठरते. अंकिताच्या प्रत्येक शब्दाने त्या विदीर्ण होत होत्या. डोळ्यातले अश्रू गालावर ओघळत राहिले. कुसुमताईंनी एक निशब्द नजर अंकिताकडे टाकली आणि मग शांतपणे आपली पिशवी हातात घेतली. दरवाजाकडे वळत त्यांनी मनात म्हटलं, जर इथे अजून क्षणभर थांबले तर ही सगळं घर डोक्यावर घेईल. त्यापेक्षा थोडा वेळ बाहेर गेलेलं बरं. त्या घरातून निघून गेल्या. दरवाजा बंद होताच घरभर एक जड, गुदमरलेलं शांत वातावरण पसरलं. अंकिता अजूनही संतापाने फुटकारत खोलीत एरझाऱ्या घालत बडबडत होती. तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली. अंकिताने दरवाजा उघडला. समोर तिची आई प्रमिलाताई भेटवस्तू आणि मिठाईच्या पिशव्या घेऊन उभ्या. अंकिताच्या चेहऱ्यावर एकदम आनंद झळकला. ती त्यांच्या गळ्यात पडली. आई, तू इथे? प्रमिलाताई हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, हो बाळा, विचार केला तुला सरप्राईज द्यावं. तुझ्यासाठी आणि सासूबाईंसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. कुठे आहेत त्या? बोलव ना, खूप दिवस झाले भेटून. अंकिता तोंड वाकडं करून उदासपणे म्हणाली, आई राहू दे, त्या कदाचित खोलीत झोपल्या असतील. प्रमिलाताई हसत म्हणाल्या, काही हरकत नाही, मीच जाऊन भेटते. तू 2 कप कडक चहा घेऊन ये. आम्ही दोघी निवांत गप्पा मारू. त्या कुसुमताईंच्या खोलीकडे वळल्या. तेवढ्यात अंकिताचा अचानक घाईघाईने आवाज आला, आई, सासूबाई खोलीत नाहीत, त्या बाहेर गेल्या आहेत. हे ऐकताच प्रमिलाताई थोड्या चकित झाल्या. डोळ्यात काळजी दाटत त्यांनी विचारलं, एवढ्या रात्री? अंकिता बाळा, त्या एवढ्या उशिरा कुठे गेल्या? आईचा प्रश्न ऐकताच अंकिताच्या मनात दाबून ठेवलेला राग ज्वालामुखीसारखा धडाधड उसळला. ती संतापाने म्हणाली, आई, तू माझ्या सासूबाईंना जितक्या साध्या भोळ्या समजतेस ना, त्या तशा अजिबात नाहीत. 1 नंबरच्या हुशार आहेत त्या, तुला माहीत आहे. त्या आपल्याच मुलीला लपून छपून पैसे देतात. आज तर मी त्यांना रंगेहात पकडलं. ती आणखी चिडून म्हणाली, आणि जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा मला नीट उत्तरही न देता पिशवी घेऊन सरळ घरातून बाहेर पडल्या. म्हणाल्या, पैसे त्यांच्या मुलीचे होते. तुला अजून एक सांगते, 4 वर्षांपूर्वीही त्यांनी प्रियांकाला 5 लाख रुपये दिले होते. माझ्याकडे पुरावा आहे. अंकिताचा आवाज अजून धारदार झाला. आज सकाळी मी त्यांच्या खोलीत गेले होते. कपाट उघडं होतं तेव्हा माझी नजर त्या लिफाफ्यावर पडली. त्यावर नाव पूर्ण नव्हतं, फक्त सुरुवातीची 3 अक्षरं स्पष्ट दिसत होती. पण मला खात्री आहे त्या स्लिपवर प्रियांकाचं नाव होतं. आता त्या कुठेतरी बसल्या असतील, कोणाजवळ तरी आपलं रडगाणं गात असतील. अंकिताचं बोलणं ऐकून प्रमिलाताई काही क्षण स्तब्धच झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चकितपणा, दुःख आणि विश्वासच बसेना अशा तिन्ही छटा दिसत होत्या. हळूहळू त्या म्हणाल्या, अंकिता, तू असं कसं बोलू शकतेस? काहीच खात्री नसताना एवढा मोठा आरोप, आणि तेही अशा स्त्रीवर ज्या तुझ्या सासूबाई आहेत, ज्यांनी तुला आपल्या मुलीपेक्षाही जास्त मान दिला, प्रत्येक संकटाला तुझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तूच त्यांना पुन्हा पुन्हा अपमानित करत आहेस. थोड्या वेदनेने त्या पुन्हा म्हणाल्या, अंकिता बाळा, हे कडवट शब्द तू कसे काय बोलू शकलीस? तू तर अशी नव्हतीस. तेव्हा अंकिता तडक बोलली, आई, मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि तू मला उलट खोटं म्हणतेस. प्रमिलाताईंनी दीर्घ श्वास घेतला. डोळ्यात पाणी साठलं. त्या कडक आवाजात म्हणाल्या, अंकिता, मी तुला असे संस्कार केले होते का? सुनेचं पहिलं कर्तव्य असतं सासूला मान देणं, पण तू तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात अपमानित करतेस. हे ऐकून अंकिता पुन्हा संतापाने भडकली. आई, खरं सांगते, अशा बाईला सासू नाही तर ओझं म्हणतात, जी स्वतःच्या घराला उद्ध्वस्त करते. जोपर्यंत त्या जिवंत आहेत, मी या घरात कधीच सुखाने जगू शकत नाही. बरं झालं निघून गेल्या. दिवसभर माझा मूड खराब करून ठेवला होता त्यांनी. माझ्या मैत्रिणीही म्हणतात, सासू ही सासूच असते, कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकताच प्रमिलाताईंना धक्का बसला. त्यांचा आवाज कडक झाला, गप्प बस अंकिता, खूप झालं. तुझं तोंड आता जास्तच चालतंय. आणि क्षणार्धात त्यांच्या हाताचा फटका अंकिताच्या गालावर बसला. दरवाजात उभा असलेला मंदार स्तब्धच झाला. तो ऑफिसमधून आल्यावर अंकिताचा आवाज बाहेरच्या दारापर्यंत
पोहोचत होता. म्हणून तो क्षणभर थांबून ऐकत होता. आता मात्र त्याच्या डोळ्यात आश्चर्य, दुःख आणि अविश्वास यांची एकत्र छटा उमटली. प्रमिलाताईंच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं. त्यांचा आवाज थरथरला. अंकिता, तुला लाज वाटू दे. ज्या बाईला तू ओझं म्हणते आहेस ना, ती बाई तुझ्यासाठी आपलं सर्वस्व देऊन गेली आहे. त्या थरथरत म्हणाल्या, ज्या 5 लाखांचा तू आरोप करते आहेस, ते 5 लाख मला दिले होते. तुझ्या सासूबाईंनी. हो, मला. कारण आमचं कर्ज फेडणं बाकी होतं आणि तुझा भाऊ सौरभ तुरुंगात जाण्याच्या उंबरठ्यावर होता. मंदारचे डोळे विस्फारले. तो थपकून अंकिताकडे पाहत राहिला. जणू त्याला तिचं रूपच ओळखीचं राहिलं नव्हतं. अंकिता पाषाणासारखी उभी, ओठ थरथरत होते. काय बोलते आहेस आई? प्रमिलाताईंनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाल्या, तुझ्या सासूबाईंनी त्यांचे दागिने विकून ते पैसे दिले होते आणि तुला याची जाणीवही करून दिली नाही. कारण त्यांना भीती होती की तुला कळलं तर तू स्वतःचं आयुष्य आपल्या सासरी अभिमानाने जगू शकणार नाहीस. त्यांनी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं आणि तू त्यांच्याशी असं वागतेस. अंकिता, तू आज सिद्ध केलंस. तुझ्या सासूबाईंनी तुला नेहमी माझी मुलगी म्हणून मान दिला, पण तूच त्यांच्या मुलगी होण्याच्या लायकीची नव्हतीस. इतकं ऐकताच अंकिताच्या पायाखालची जमीन सरकली. एका क्षणात तिचा चेहरा उतरला, रंग पांढरा पडला. तेव्हाच मंदार पुढे आला. त्याने सगळं ऐकलं आहे हे अंकिताच्या लक्षात आलं. तिच्या डोळ्यात भीती आणि अस्वस्थता एकाच वेळी ढवळून निघाली. ती काही बोलणार इतक्यात मंदारने हाताने इशारा करत तिला थांबवलं. बस अंकिता, खूप झालं. त्याच्या आवाजात रागही होता आणि खोल वेदनाही. माझ्या आईबद्दल जेवढं वाईट बोलायचं होतं ते सर्व तू बोलली आहेस. आता तिच्या विरुद्ध एक शब्दही मी ऐकणार नाही. अंकिताच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती रडत म्हणू लागली, मंदार, मला माफ करा. खरंच मला माहीत नव्हतं. मला वाटलं होतं ते नाव प्रियांकाताईंचं आहे. न कळत माझ्याकडून मोठी चूक झाली. प्लीज मला माफ करा. मी आत्ताच जाऊन आईंना घेऊन येते. त्या कुठेही असू द्या. मी त्यांना शोधल्याशिवाय घरी येणार नाही. तिचं रडू काही थांबत नव्हतं, पण मंदारचा चेहरा अजूनही संतापाने कठोर झाला होता. तो काही न बोलता आपल्या खोलीकडे वळला. अंकिता तिथेच जमिनीवर बसून रडत राहिली. तेवढ्यात प्रमिलाताई पुढे आल्या. त्यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवत जड आवाजात म्हणाल्या, अंकिता, तुझ्या एका चुकीमुळे या घराचं समाधान हिरावून गेलं आहे. हे घर नेहमी आनंदाने भरलेलं असायचं आणि बघ, आज घरात शांतता दाटली आहे. रात्रीचे 10 वाजलेत आणि तुझ्या सासूबाई घराबाहेर आहेत फक्त तुझ्यामुळे. प्रमिलाताईंचेही डोळे पाण्याने भरले. अंकिता उठली. तिने डोळे पुसले, पर्स उचलली आणि म्हणाली, आई, तू इथेच थांब. मी लगेच येते. मी आईना शोधायला निघाले आहे. आता काहीही झालं तरी मी आईना परत घेऊनच येणार. ती दरवाजा उघडून बाहेर निघणार इतक्यात फोनची रिंग झाली. तिने थरथरत्या हाताने फोन उचलला. फोनच्या पलीकडून जे ऐकू आलं ते ऐकताच तिचे पाय थरथरले, डोळे भरून आले. तिच्या ओठांमधून फक्त एवढंच निघालं, हो, आम्ही लगेच निघतो. हे ऐकताच प्रमिलाताईंच्या छातीत धडधड वाढली. काय झालं? कोणाचा फोन होता? अंकिता स्तब्धच उभी. प्रमिलाताई पुन्हा विचारू लागल्या, अंकिता, बोल ना, काय झालं? तेव्हा अंकिता थरथरत्या आवाजात म्हणाली, आईंचा ॲक्सिडेंट झाला आहे आई. आता काय होणार? इतकं म्हणून ती धावतच खोलीकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट उमटली होती. खोलीत उभ्या असलेल्या मंदारकडे पाहत ती म्हणाली, पटकन चला. आईंचा गांधी चौकात अपघात झाला आहे. मंदार थिजून गेला. काय? लवकर चला मंदार. ती किंचाळली. मंदारचे पाय सुन्न झाले. तो काही क्षण दगडासारखा उभा राहिला. तेवढ्यात प्रमिलाताई आत आल्या. तुम्ही दोघे इथे उभं काय आहात? पटकन चला, हॉस्पिटलला जायला हवं. थोड्याच वेळात तिघेही इमर्जन्सी बाहेर धापा टाकत पोहोचले. स्ट्रेचरवरून कुसुमताईंना आत नेत होते. हातापायांना पट्ट्या, कपाळावर व्रण, शरीरातून वाहणारे रक्त, त्यामुळे त्यांचा चेहरा पिवळसर पडला होता. हे पाहताच मंदारचे डोळे भरून आले. तो हंबरडा फोडत म्हणाला, आई. पण डॉक्टरांनी त्याला थांबवलं. पेशंटची अवस्था अत्यंत नाजूक आहे. खूप रक्त गेलं आहे. लगेच रक्त चढवावं लागेल. पण त्यांचा रक्तगट AB निगेटिव्ह आहे. आम्हाला तातडीने मॅच होणारं रक्त हवं आहे. मंदारने हात पुढे केला.
डॉक्टर, माझी टेस्ट करा. मी आईला रक्त देतो. डॉक्टरांनी डोके हलवले. आता टेस्ट केल्यास खूप वेळ जाईल. आम्हाला सध्या AB निगेटिव्ह किंवा O निगेटिव्ह रक्त हवं आहे आणि दुर्दैवाने ब्लड बँकेत या दोन्हीही गटांचा स्टॉक उपलब्ध नाही. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मंदार पूर्णपणे अस्वस्थ झाला. तो अक्षरशः ओरडला, आता कोण देणार माझ्या आईला रक्त? डॉक्टर, प्लीज काहीही करून माझ्या आईला वाचवा. तेवढ्यात अंकिता पुढे आली. तिच्या डोळ्यात जळजळणारी वेदना होती. डॉक्टर, माझा ब्लड ग्रुप B निगेटिव्ह आहे. मी त्यांना रक्त देऊ शकते का? डॉक्टर तात्काळ म्हणाले, हो, तुम्ही देऊ शकता. अंकिता घाईत म्हणाली, मग माझं रक्त घ्या, पण माझ्या सासूबाईंना काहीही झालं नाही पाहिजे. हे ऐकताच प्रमिलाताई आणि मंदार दोघेही थक्क झाले. मंदार रागाने म्हणाला, अंकिता, माझ्या आईला तू रक्त देण्याची गरज नाही. रडत रडत अंकिता म्हणाली, मंदार, मी आजवर कितीतरी चुका केल्या आहेत, पण आज जर आईना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. प्लीज डॉक्टर, रक्त घ्या. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता अंकिताला आत नेलं. रक्त चढताच काही वेळातच कुसुमताईंच्या श्वासाची लय स्थिर झाली. रंग फिक्कट असला तरी श्वास मोकळा होत होता. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता काळजी करण्यासारखं काही नाही. धोका टळलेला आहे. तुमची आई लवकरच बऱ्या होतील. हे ऐकताच मंदारच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. डॉक्टर गेल्यानंतर वॉर्डमध्ये शांतता पसरली. कुसुमताई अजून शुद्धीवर आल्या नव्हत्या. मशीनच्या बीपचा आवाज त्या शांततेला छेद देत होता. प्रमिलाताई म्हणाल्या, रात्र खूप झाली आहे. तुम्ही दोघं घरी जा. मी विहीनबाईंच्या जवळ बसते. तुम्ही थकलेले आहात आणि अंकिताला तर विशेषतः आरामाची गरज आहे. मंदार ठाम आवाजात म्हणाला, नाही आई, तुम्ही घरी जा. माझ्या आईजवळ मी थांबणार. तिला मी सोडून कसं जाऊ? तुम्ही निश्चित व्हा. प्रमिलाताई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्याचा निर्धार ओळखत त्या हळूच म्हणाल्या, ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटतं. मंदारने अंकिताकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही पश्चाताप दाटून आलेला होता. तिला काही म्हणायचं होतं, पण शब्द घशातच अडकलेले. तिने मान खाली घातली आणि नजर अचानक बेडवर पडलेल्या कुसुमताईंवर गेली. त्यांच्या अशक्त शरीराकडे बघताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. मनातल्या मनात ती म्हणाली, देवा, माझ्या सासूबाईंना लवकर बरं कर. एकही शब्द न बोलता, मागे न वळता अंकिता दाराकडे निघाली. तिचे पाय जड झाले होते. जणू प्रत्येक पावलात अपराधीपणाचं ओझं दडलेलं होतं. प्रमिलाताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाल्या, अंकिता, चल घरी जाऊ. अंकिता गप्पच मान हलवून बाहेर पडली. मंदार दारात उभा राहून त्यांना जाताना पाहत होता आणि मग अलगद आईकडे वळला. अंकिता आपल्या आईसोबत शांतपणे घरी पोहोचली. प्रमिलाताईही त्यांच्या घरी निघून गेल्या. रात्रभर हॉस्पिटलच्या खोलीत शांततेचा गडद पडदा पसरला होता. मशीनच्या बीपशिवाय दुसरा कोणताच आवाज नव्हता. मंदार खुर्चीवर बसलेला होता. आईच्या श्वासाची प्रत्येक चढ उतार तो सतत पाहत होता. आईला काही हवं नाही ना? तिचा श्वास मंदावतोय का? ताप तर नाही ना? त्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण रात्र काळजीची सावलीच होती. डोळा न लागता रात्र सरली. सकाळ पहाटेचा मंद प्रकाश खोलीत उतरला. कुसुमताईंनी हलकेच डोळे उघडले. आपल्या मुलाला अगदी जवळ बसलेलं पाहून त्यांनी क्षीण हसत विचारलं, मंदार बाळा, अंकिता आली नाही का? ती अजूनही माझ्यावर नाराज आहे का? आईचे शब्द ऐकताच मंदारचे डोळे पाण्याने भरले. त्याने आईचा हात हातात घेतला आणि दाटल्या आवाजात म्हणाला, आई, तू रात्री एकटी घरातून का निघालीस? जर तुला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो? तुझ्याशिवाय माझं कोण आहे? बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. अश्रू अनावर झाले. कुसुमताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हलकंसं हसत म्हटलं, अरे वेड्या, असं कोण रडतं? बघ ना, मी एकदम बरी आहे. एवढ्यात डॉक्टर वॉर्डमध्ये आले आणि हसत म्हणाले, माई, तुम्ही कशा आहात? आता बरं वाटतंय ना? कुसुमताई हळू आवाजात म्हणाल्या, हो, मी बरी आहे. फक्त थोडासा अशक्तपणा आहे. डॉक्टर मंदारकडे पाहून म्हणाले, आम्ही आजच यांना डिस्चार्ज देतोय. देवाची कृपा की डोक्याला मार लागला नाही, नाहीतर माईंची अवस्था अत्यंत गंभीर झाली असती. काही दिवस अशक्तपणा राहणार आहे. औषध वेळेवर द्या. तेव्हाच डॉक्टर कुसुमताईंकडे पाहून हसत म्हणाले,
माई, आता फक्त आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. कोणतंही टेन्शन घेऊ नका. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. संध्याकाळचे 7 वाजले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंदारने पटकन कॅब बुक केली. थोड्या वेळातच कॅब आली. मंदारने आपल्या आईला आधार देऊन कॅबमध्ये बसवलं. रस्त्यात कुसुमताई शांतपणे खिडकीतून बाहेर बघत होत्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. घरी गेल्यानंतर सूनबाईचा व्यवहार कसा असेल? दिवाळीची संध्याकाळ होती. प्रत्येक घरासमोर दिवे लावले होते. रस्त्यावर रंगीबेरंगी लाईट चमकत होत्या. मुलं फटाके वाजवत आनंदात बुडून गेलेले वातावरण अजून अधिक उत्साही बनवत होतं. अचानक कॅब त्यांच्या घरासमोर थांबली. कुसुमताईंचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अंगणात चारीही बाजूंना दिवे लावलेले होते. दरवाजाजवळ सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढली होती. तिच्या मधोमध लहान लहान दिवे झगमगत प्रकाश देत होते. दारावर झेंडूच्या फुलांचं तोरण लावलेलं होतं. हे सगळं दृश्य पाहून कुसुमताई मनातच म्हणाल्या, अरे वा, सगळं घर माझ्या स्वागतासाठी सजवलं आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी अंकिता बाहेर आली. लाल रंगाची सुंदर साडी परिधान केलेली, हातामध्ये आरतीचं ताट धरलेलं. ती भावुकतेने हळू आवाजात म्हणाली, आई, तुमचं स्वागत आहे. तुम्हीच या घराची खरी लक्ष्मी आहात. कुसुमताई काही क्षण सुन्न राहिल्या. नंतर आपले थरथरते हात अंकिताच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला. मंदार हे सगळं दृश्य पाहून हसत होता. घरात दिव्यांचा प्रकाश, बाहेर फटाक्यांचा आवाज, आकाशात चमकणारे रंग, हे सगळं नवीन नात्याचे साक्षीदार बनले होते. त्या रात्री अंकिता, मंदार आणि कुसुमताई एकत्र बसून दिव्यांचा प्रकाश, आरतीची सुगंध आणि घराच्या प्रेमाची ऊब अनुभवत राहिले. ही नवीन सुरुवात होती. भूतकाळातील चुकांपासून शिकून, एकमेकांवर विश्वास ठेवून आणि प्रेमातून निर्माण झालेला खरा आनंद. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.